वडगाव शेरी येथे पैशांसाठी मुलीने तिच्या मित्रासोबत मिळून आईच्या डोक्यात हातोडा मारून आणि उशीने तोंड दाबून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. खून केल्यावर आई बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने मरण पावल्याचा बनाव मुलीने रचला. मात्र नातेवाईकांनी संशय व्यक्त करून पोलिसांत तक्रार दिल्यावर या घटनेचा उलगडा झाला. त्यानंतर मुलगी आणि तिच्या मित्रावर चंदननगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मंगल संजय खोगले वय वर्ष 45 असे खून झालेल्या आईचे नाव आहे. या प्रकरणी विनोद शाहू गाडे वय वर्ष 42 यांनी फिर्याद दिली आहे. मंगल गोखले यांच्या मुलीने काही दिवसांपूर्वी तिच्या मित्राच्या मदतीने आईच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढले होते. हा प्रकार आईला कळला तर ती रागवेल या भीतीने तिने थेट आईच्या खुनाचा कट रचला. यासाठी तिने तिच्या मित्राला घरी बोलावले. मंगल या घरात त्यांच्या खोलीत झोपल्या होत्या. यावेळी मुलीने त्यांचे तोंड उशीने दाबले तर मित्राने मंगल यांच्या डोक्यात हातोड्याने मारून त्यांचा खून केला. त्यानंतर आई बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्याचा बनाव त्यांनी रचला. आईचा मृत्यू झाल्याची माहिती तिने नातेवाईकांना दिली. मात्र नातेवाईकांना शंका आली. त्यांनी याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. परिमंडळ 4चे उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यानंतर हा अपघाती मृत्यू नसून खून असल्याचं तपासात निष्पन्न झालं. याबाबत मुलीला विचारले असता तिने आधी ओढवाओढवीची उत्तरं दिली. मात्र पोलिसांनी हिसका दाखवताच तिनेच मित्राच्या साहाय्याने खून केल्याची कबुली दिली. दरम्यान तिला कारण विचारले असता तिने आईच्या खात्यातून परस्पर पैसे काढल्याने आई रागावेल या भीतीने तिचा खून करून मृत्यूचा बनाव रचल्याचं सांगितलं. या घटनेमुळे वडगाव शेरी परिसरात खळबळ उडाली आहे.